हॅलो, गुड मॉर्निंग. जसं की कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं की मी उद्यापासून जिमला जाणार आहे. खूप दिवसाचा गॅप घेतला कारण की ज्ञानूला पण सुट्ट्या होत्या मध्ये आणि तेव्हापासून मी गेलेच नाही. जवळजवळ 15 दिवसाचा माझा जास्त गॅप झाला असेल. सो असू द्या, आजचं रुटीन शेअर करते. सर्वप्रथम सकाळी उठले, त्याच्यानंतर ज्ञानूला उठवलं, तिला नाश्ता वगैरे भरवला, तिला रेडी केलं स्कूलला जाण्यासाठी. मग तिला स्कूलच्या इकडे सोडलं यांनी आणि आल्यानंतर मी पण स्वतःची तयारी करायला घेतली कारण की मी पण जसं सांगितलं जिममध्ये गेलती आज. सो जिमला जाण्यासाठी रेडी झाले, थोडा नाश्ता वगैरे केला आणि मगच गेले कारण की थोडी एनर्जी पण हवी ना. सो जिमवरून आले, परत मगच टिफिन बनवला कारण की ऑफिसला पण जायचं होतं. सो टिफिन वगैरे बनवला, टिफिन वगैरे पॅक केलं आणि मग यांनी मला स्टेशनकडे सोडलं. स्टेशनला सोडलं तर लगेच ट्रेन पण आलेली. मग लगेच ट्रेन वगैरे पकडलं. स्टेशनला उतरल्यानंतर मग ऑटोने पण लगेच ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्यानंतर पहिले ब्लॅक कॉफी घेतली कारण की आज मॉर्निंगला नव्हती घेतली, फक्त सँडविचेस खाल्लेलं. त्यामुळे ब्लॅक कॉफी वगैरे घेतल्यानंतर कामाला वगैरे लागले. काम वगैरे आवरलं. इव्हिनिंगला थोडं पाणी वगैरे पिलं आणि मग निघले घरी जाण्यासाठी. शटडाऊन केला PC. आल्यानंतर माहीत नव्हतं की मला लगेच बस भेटली कारण की हायवे टू हायवे गेलं तर लवकरच जाते, म्हणून म्हटलं बस घेतली तर चला जाऊया. बघते तर काही नेक्स्ट स्टॉपला पण नाही आहे, तर त्याच्या आधीच गाडीला प्रॉब्लेम आलेला. माहीत नाही मी चढले म्हणून गाडी खराब झाली का ती आधीच खराब होते हे पण माहीत नाही, पण चढले. मग तिथेच माझा 1 ते 1.5 तास गेला. म्हटलं आज लवकर जाईल, पण ते पण नशिबात नव्हते. गाडीला पण आत्ताच खराब व्हायचं होतं, तर ते गाडी अर्धा तास आम्ही तिथे थांबलेलो जवळजवळ. त्याच्यानंतर एक बस पण नाही भेटली आणि ऑटोला पण खूप वेट केला, बट फायनली नंतर एक ऑटो भेटली. ते ऑटो पकडून मी घरी गेले आणि मग हे मला घ्यायला आलेले कारण की इथनं फारच लांब पडतं, चालत जाऊ शकत नाही. ॲटलीस्ट स्टेशनवरनं तरी चालत जाऊ शकते, बट हायवेवरनं चालत जाऊ शकत नाही. मी यांना बोलवलेलं, हे मला घ्यायला आले. मग आम्ही सोबत घरी गेलो आणि येता येता असं काहीतरी तिथे डान्स चालू होतं कारण की नवसाचे गणपती जे बसतात मुहूर्ताचे, ते गणपती वगैरे बसले. सो असं होतं आजचा दिवस. बाय.